नमस्कार दादा. नमस्कार. दादा काय ना तुमचं? भावेश लडकू जाधव. आणि आपल्या नदीचं काय नाव आहे? रायबा. दादा एक पिस्तरच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणीय झडप झाली. रणवीरराव पाटील यांचा कॉकटेल आणि रायबा पळाला, काय सांगाल त्याबद्दल? आम्हाला अतिशय आनंदी. आम्हाला रात्री गौरव दादांनी फोन केला होता का पायऱ्या भेटले का. आमची दुसरी गाडी जमली होती पण आम्हाला असं या पहिला हाकलायचा होता, दादाच्या पहिला हाकलायचा होता, म्हणून आम्ही बोललो करू गाडी आता. म्हणजे झालेला पैरा कॅन्सल करून तुम्ही दादांना बैल दिला. हां, काय सांगाल त्याबद्दल? आम्हाला आता खूप आनंद झालेला आहे का गाडी झालेली आहे आमच्या. दादा जेव्हा गुलाल पडतो आपल्या अंगावरती तेव्हा काय सांगाल? आम्हाला आता आताच बैल घेतलेले. आता आमचे लगातार 3-4 आता गुलाल झाले. कोणाकोणासोबत पळाला आतापर्यंत? आता आमचा एक आधी एक शिंगी स्वामीसोबत पळाला, त्याच्या आधी एलकुंचा नखऱ्या पळाला, त्याच्यात आमची घरची गाडी पळायची आणि आज कॉकटेलमध्ये पळाला. इच्छा असते आणि तसेच आपल्या पूर्ण महाराष्ट्राला वेटणारा मथुर यांच्या दावणीचा 1001 कॉकटेल याच्यासोबत आपला नंदी पळाला, काय म्हणणार? आम्हाला अतिशय आनंद आहे का कॉकटेलमध्ये आमचा नंदी पळाला. आता आमचा बैल अजून उजडत नव्हता, आता आमचं 100% बैल उजडत येईल. नक्कीच दादा. आज वर आपले नंदीना जरी कितीतरी पहिले झाले परंतु आज कॉकटेलची मुले आपल्या नंदीला काहीतरी वेगळी ओळख निर्माण होईल, याविषयी काय म्हणणार? 100% होईल. आणि कसं काय असणार पुढचं नियोजन आपल्या नंदीचं? बघू आता शुभम दादांच्यावर, शुभम दादा बोलतील तसं करून. आणि आज जी प्रेक्षणीय लढत झाली, कसा वाटला गाडीचा पल कसा वाटला? अतिशय सुंदर गाडी पडली. आमची गाडी अजून पडली असती, वासराचा आपला हे असतो ना कासरा, तो अटकला, तर अतिशय सुंदर अजून गाडी पडलेली असती. नक्कीच कासरा अटकून देखील आपण गुलाल मिळवला आणि हा गुलाल काय म्हणणार, कोणाला समर्पित करणार? आता बघू. आता आमचे सगळे मित्रमंडळी पण आहे आणि शुभम दाजी आम्हाला साथ होती, त्याच्याला आमचा गुलाल झाला. बैलगाडा क्षेत्र नंदी जोपासना खूप महत्त्वाचं असतं आणि या क्षेत्रामध्ये आपण जे ठाम टिकून राहणं आहे ना खूप अवघड असतं. कसं काय नियोजन होतं आपल्या नंदीचं? आमची मित्रमंडळी ती एकदम खूप चांगली, आम्हाला सपोर्ट करते प्रत्येक वेळेस. आम्हाला आमचा उदय जाधव आहे, तो अजय हरणे, कुणाल कदम, डबल हा आमचा भाऊ सुरेश जाधव, आम्हाला सगळ्यांची साथ आहे, चांगली साथ आहे. आपले पप्पू जाधव, विनोद दादा आहेत, आमचे सगळे आम्हाला साथ चांगली देतात. आमचे काका आहेत ते ज्ञानेश्वर दादा. नक्कीच एका व्यक्तीने काय नाही दादा, पूर्ण जेवढं सवंगण्याचं साथ असते ना त्यामध्ये आपले नक्कीच नियोजन देखील चांगलं होतं. या व्यतिरिक्त आपले नंदी कोणते होतं? आमच्याकडे आता भुंगा आहे, एक छोटा बके आहे, एक ओम आहे, शंकर आहे. आमच्याकडे बैलाचे 5 बैल आहेत. या आधी आपला कोणता नंदी कोणत्या अशा मोठ्या बैलामध्ये पळालेला असं? नाही, आमचं फर्स्ट टाइम आता आम्ही हा बैल घेतला तिथूनच आमचं गुलाल चालू झालं. नक्कीच आपला नंदी आज एकदम जे म्हणतात ना महाराष्ट्राला ज्या दावणीच्या नंदीमध्ये पळण्याची आस असते त्या नंदीमध्ये पळाला आणि गुलाल मिळवला. अभिनंदन.